सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 3 नोव्हेंबर 2024 रविवार रोजी भाऊबीज यमद्वितीया हा सण आलेला आहे. जसा रक्षाबंधन मोठा सण, आपल्या भाऊ बहिणींच्या नात्याचा हा सण, प्रेमाच्या नात्याचा हा सण असतो. आपण महिला आणि भाऊसुद्धा आपले या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतात. कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे. यालाच भाऊबीज असे म्हणतात. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास आपल्या घरी बोलवते, त्याला मंगल स्नान घालते, गोडधोड पदार्थ करून त्याला जेवण घालते, त्याला ओवाळते. भाऊसुद्धा तिला वस्त्र, अलंकार किंवा पैसे ओवाळणी म्हणून तिच्या ताटात घालत असतो. या दिवशी यमदेवता आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवण्यास गेले होते, म्हणून या दिवसाचे स्मरण म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे म्हटले जाते. बघा किती छान दिवस असतात. वर्षातले हे 2च दिवस असतात जेव्हा आपण आपल्या भावाची आतुरतेने वाट बघत असतो. आपण तर आपल्या भावावर इतकं प्रेम करतो, अगदी भाऊ लहान असेल तर आपल्या लेकरांसारखं प्रेम करतो आणि भाऊ मोठा असेल तर तो आपल्या लेकरांसारखं आपल्यावर प्रेम करत असतो. भाऊ बहिणीचं नातं इतकं वेगळंच असतं की या जगात त्या नात्याला काही म्हणजे उपमाच नाही, काही शब्दच नाही. किती पण शब्द दिले तरी अपुरेच आहे. असा हा गोड नात्याचा हा प्रेमाचा हा दिवस असतो भाऊबीज. एकदा का लक्ष्मीपूजन झाली की सगळ्या महिलांना आपल्या माहेरी जाण्याची लगबग सुरू होते. भाऊबीज म्हटलं की एकदम आनंद, उत्साह येतो किंवा भाऊ तरी आपल्याकडे येईल असा मनात आनंद निर्माण होत असतो. तर यावर्षी 3 नोव्हेंबर 2024 रविवार रोजी हा सण आलेला आहे. सुट्टीचा दिवस. अगदी आपण महिलासुद्धा भावाकडे जाऊ शकतो किंवा भाऊसुद्धा आपल्या बहिणींकडं आनंदाने हा उत्सव साजरा करण्यासाठी येऊ शकतात. तर अगदी तुम्हाला जेव्हा जमेल ना तेव्हा औक्षण करता येणार आहे. या दिवशी फक्त 2 तास आपल्याला या दिवशी भावाचं औक्षण करायचं नाही आहे. तर 3 नोव्हेंबर 2024 रविवार रोजी सायंकाळी 4 ते 6 हा राहूचा अशुभ काळ आहे. तुम्ही जर राहूचा काळ मानत असाल, हा अशुभ काळ मानत असाल महिलांनो किंवा माझे पुरुष दादा मानत असाल तर माना तुम्ही हा काळ, नाहीतर संपूर्ण दिवस हा शुभच आहे. राहू काळ हा सायंकाळी 4 ते 6 3 नोव्हेंबर 2024 रविवार रोजी सायंकाळी 4 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा 2 तासाचा हा राहू काळ आलेला आहे, अशुभ काळ आहे. म्हणून भावाचे औक्षण या वेळात या काळात करू नका. तुम्ही मानत असाल राहू काळ तर हा माना राहू काळ, नाहीतर संपूर्ण दिवस शुभच आहे. सकाळपासून दुपारी 3:40 शुभ मुहूर्त आहे. नंतर संध्याकाळी 6 वाजेपासून अगदी 9-10 वाजेपर्यंत रात्रीचा हा शुभच मुहूर्त आहे. संपूर्ण दिवस उद्याचा शुभच आहे. फक्त 2 तास आपण थांबायचं आहे. या अशुभ काळात आपल्या भावाचं औक्षण करू नका. जसा आपण रक्षाबंधनला भद्रा काळ मानत असतो तसाच हा भाऊबीजेला सुद्धा 2 तासाचा राहू काळ आलेला आहे. म्हणून या काळात भावाचं औक्षण करू नका. आपण 2 दिवस असतात आपले महत्त्वाचे, आपल्या भावाचं औक्षण करतो. त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर सर्व काही जगातले सुख आपल्या भावाला मिळो अशी आपली प्रत्येक बहिणींची हीच इच्छा असते आणि भावाची सुद्धा हीच इच्छा असते की आपल्या बहिणीचं सर्व काही चांगलंच व्हावं, तिचा सुखी संसार व्हावा, तिचे लेकरं बाळं, तिचा पती सर्व कसं चांगलंच व्हावं. म्हणून दोघांनी सुद्धा हा काळ पाळायचा आहे. तुम्हाला पाळायचा असेल तर नक्की पाळा मी म्हणेल. तर या दिवशी भावाला मंगल स्नान जरूर घाला महिलांनो. तुम्ही माहेरी गेला असेल तर तिथंसुद्धा भावाला छान उटणं लावायचं आहे, सुगंधित तेल लावा अंगाला आणि छान असं आपल्या भावाला पाटावर बसून उटणं लावून आंघोळ घालायची आहे. थोडंसं 2 तांबे पाणी तरी आपल्या भावाच्या अंगावर जरूर टाका महिलांनो. त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर तुम्ही सकाळीच जर ओवाळत असाल तर सकाळी पण चालेल. अगदी
पहाटेपासून हा शुभच काळ आहे. 3:40 दुपारी 3:40 संपूर्ण दिवस हा शुभच आहे. फक्त 4 ते 6 हा 2 तासाचा कालावधी जाऊ द्या. भावाला छान पाटावर बसवा. पाटाभोवती छोटीशी रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा आसन घेऊन बसायचं आहे भावासमोर. ताटामध्ये हळदी, कुंकू, अष्टगंध, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, 1 अंगठी सोन्याची किंवा काहीतरी कानातलं वगैरे काहीतरी घेतलं तुम्ही ओवाळायला तरीही चालेल. पहिल्यांदा भावाला हळदी कुंकू लावायचं आणि त्यावर थोडेसे तांदूळ चिटकवायचे आहे. थोडं कुंकू ओलं करून घेतलं तरीही चालेल, म्हणजे तिलक करताना छान तुम्हाला तिलक करता येईल. त्यावर अक्षता तुम्हाला चिटकवता येईल. भावाच्या डोक्यावर सुद्धा थोड्याशा अक्षता टाका. 1 सुपारी, नाणं आणि अंगठी एकत्र घेऊन भावावरनं 3 वेळा घड्याळाच्या दिशेने ओवाळून घ्यायचं आहे आणि मग भावाचं औक्षण करायचं आहे. औक्षण करताना तेलाचाच दिवा वापरायचा आहे. तुपाचा दिवा फक्त देवी देवतांना ओवाळताना वापरायचा आणि तेलाच्या दिव्याने मनुष्याची म्हणजे व्यक्तीची ओवाळणी करायची असते. अशा साध्या सोप्या पद्धतीने भाऊ औक्षणाला बसेल तेव्हा भावाने टोपी वगैरे जरूर घालायची आहे डोक्यावर. असं डोक्यावर रुमाल किंवा टोपी अवश्य घाला. महिलांनी सुद्धा छान असे धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. कोरी साडी वगैरे असेल तर मी म्हणेल जरूर भावाला औक्षण करताना त्यावेळी घालायची आहे आणि छान असं तयार होऊन भावाचं औक्षण करायचं आहे. अगदी आनंदाचा हा सण असतो. जसं रक्षाबंधन आपण आनंदाने साजरा करतो तशाच पद्धतीने आपण हा सुद्धा म्हणजे भाऊबीज सुद्धा आपण अगदी आनंदाने साजरी करत असतो. बहिणीने भावाचं औक्षण झाल्यानंतर 1 नारळ, त्या नारळाला लाल पिवळा करधोडा मिळेल तुम्हाला बाजारात. 1 करधोडा आपल्याला लाल पिवळा करधोडा त्या नारळाला गुंडाळून द्यायचा आहे. 4-5 वेढे तुम्ही त्या नारळाला गुंडाळा आणि मग तो नारळ शेंडी भावाकडं आली पाहिजे अशा पद्धतीने भावाच्या दोन्ही हात भावाला करायला सांगायचे आणि तुम्ही दोन्ही हाताने त्याच्या हातात नारळ द्यायचा आहे. हा नारळ म्हणजे प्रत्यक्ष श्रीहरी विष्णू माता लक्ष्मींचं प्रतीक आहे. तुमच्या भावाच्या आयुष्यात कसलीच कमतरता राहणार नाही. भावाला सुख, शांती, समृद्धी, आनंद, आरोग्य, ऐश्वर, वैभव प्राप्त होईल. त्याच्या लग्न, संतान म्हणजे त्याच्या ज्या इच्छा असतील ना तुम्ही त्या नारळाच्या रूपात त्याला देत आहात असा याचा अर्थ होतो. म्हणून प्रत्येक बहिणीने उद्या 1 नारळ 20-25 रुपयाचा 1 नारळ भावाच्या हातात जरूर द्या. भावाला तुम्ही काही नाही दिलं ना तरीही चालेल. फक्त 1 लहानसा धागा गुंडाळून 1 नारळ भावाच्या हातात जरूर द्यायचा आहे आणि भावाने सुद्धा बहिणीला काहीतरी छान ओवाळणी घालायची आहे. तुम्हाला खिशाला परवडेल ना, अगदी सोनं नाणं दिलं तुम्ही बहिणीला, तुम्ही जर तिला छान वस्तू गिफ्ट भेट म्हणून दिली तर तुम्हाला वर्षभर कशाला कमी पडणार नाही. कारण जो भावाकडून आपल्याला आहेर मिळतो, माहेरचा आहेर, तो बहिणीसाठी इतका प्रिय असतो की तिला जगातलं कोणी कितीही काही दिलं पण वर्षातले हे 2 दिवस जर माहेरून हा आहेर आला तिला तर तिच्या जीवनात सर्व सुखांची तिला प्राप्ती होते. ती इतकी म्हणजे मनाने आनंदी होते आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते की तुमच्या जीवनातले सुद्धा सर्व संकट एका क्षणात मिटून जातात. हा बहिणीचा आशीर्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मी म्हणेल प्रत्येक भावाने तुम्हाला जसं जमेल ना, खिशाला परवडेल 100 रुपयाची वस्तू जमत असेल, खिशाला परवडत असेल 100 रुपयाची वस्तू बहिणीला द्या. 1000ची जमत असेल, लाखोची जमत असेल, बहिणीला जरूर द्या. उद्या तिचा हा आनंद तुम्हाला तिच्या चेहऱ्यावर दिसेल आणि तोच आनंद तुम्हाला तुमच्या जीवनात सुद्धा म्हणजे वर्षभर तुम्हाला काहीच कमी राहणार नाही. तिचा हा आशीर्वाद तुमच्या कायम पाठीशी राहील आणि कायम रक्षण करत राहील. तर नक्की भावाने बहिणीला काहीतरी ओवाळणी द्यायची आहे. छानशी साडी घेऊन द्या तिला. ती इतकी आनंदी होईल आणि भरभरून तुम्हाला सुद्धा मिळत राहील. त्याचबरोबर भावाने बहिणीचे पाय पडायचे आहे. तुमच्याकडं जर ही परंपरा असेल, आमच्याकडं आहे की मोठा भाऊ असला
तरी मोठा भाऊ, वहिनी, आपल्या लहान नंदेचे वगैरे तिच्या लेकरा बाळांचे सुद्धा पाय पडत असते. कारण म्हणतात ना, नणंद भाच्यांचे आशीर्वाद घेतले तर त्या भाऊ भाऊजाईला कधीच कसली कमी पडत नाही. आमच्याकडं अशी परंपरा आहे, ज्याची त्याची परंपरा. तुम्ही मोठे असाल भाऊ तर बहिणीने तुमचे पाय पडले तरी चालेल, आणि बहीण मोठी असेल तर भावाने पाय पडले तरी चालेल. प्रत्येकाची परंपरा महत्त्वाची असते. पण नणंद भाच्यांचे आशीर्वाद जीवनात सर्व सुख शांती मिळवून देतात. म्हणून नणंद भाच्यांना कधीच आपल्याला दूर करायचं नाही आहे, कधीच त्यांना हे करायचं नाही आहे. त्यांना नेहमी अगदी आनंदात ठेवा. बघा, तुम्हाला भरभरून देव देत राहील. तर उद्या यमद्वितीयासुद्धा आहे. महिलांनो, भावाचं औक्षण करून झाल्यानंतर तुम्ही जरी माहेरी गेला असेल किंवा भाऊ तुमच्याकडं आला असेल आणि खूप धावपळ असेल तर काय करायचं आहे, यमद्वितीया आहे उद्या. भावाला ओवाळण्यासाठी सुद्धा तुम्हाला कणकेच्याच दिव्याचा वापर करायचा आहे. 2 मुटके तयार करून घ्या. 1 कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर पुन्हा तुम्हाला 1 दिवा तयार करायचा आहे. तुम्ही पीठ भिजवताना एकत्र पीठ भिजवलं तरीही चालेल. औक्षणाच्या दिव्याचं पण पीठ आणि यमद्वितीयेचा आता मी तुम्हाला 1 दिवा सांगणार आहे, तो आपल्या भावासाठीच लावायचा आहे आपल्याला. तर पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला कणिक मळताना चिमूटभर हळद टाकून घ्यायचं आहे. मीठ वगैरे टाकू नका. तर असे 2 दिवे तयार करायचे आणि दोन्ही दिव्यांशेजारी तुम्हाला 2-2 मुटके तयार करायचे आहे. कळलं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना. भावाला ओवाळण्यासाठी 1 कणकेचा दिवा, कणकेच्या दिव्याशेजारी 2 मुटके आणि यमद्वितीयेचा आता मी तुम्हाला 1 दिवा लावायला सांगणार आहे. तो दिवा बनवायचा आणि त्याच्या शेजारी सुद्धा तुम्हाला 2 मुटके बनवायचे आहे. तर आपण हे मुटके तसेच ठेवून देतो दिव्याबरोबर. तर तसं करू नका. दोन्ही मुटके हातात घ्यायचे आणि भावावरून जसं आपण सोनं सुपारी ओवाळून टाकतो 3 वेळा, तसेच हे मुटके सुद्धा 3 वेळा भावावरून उतरवून घ्यायचे, ओवाळून घ्यायचे, पुन्हा त्या दिव्या शेजारी ठेवून द्यायचे आणि मग भावाचं औक्षण करायचं असतं. ही जुनी परंपरा आहे. मुटके तसेच ठेवून देऊ नका. नुसते केले आपण आणि त्याचा वापर करायचा नाही असं नाही. त्या मुटक्यांनी सुद्धा आपल्या भावाला ओवाळलं तर भाऊ खूप सुखी आणि समृद्धी होतो. त्याच्या जीवनात त्याच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. जे काही अकाली संकट असतं तर ते संकटांसुद्धा त्याचा बचाव होतो. यमदेवता म्हणजे यमदेवतांना सुद्धा आपल्याला आता 1 दिवा लावायचा आहे. भाऊबीज आहे. तर काय करायचं, रात्री 8:21 ते रात्री 11:34 1 कणकेचा दिवा, शेजारी 2 मुटके, त्यात 1 दुहेरी वाट ठेवायची. तिळाचं किंवा मोहरीचं तुमच्याकडं जे तेल असेल ते घ्यायचं. एका ताटलीत हा दिवा ठेवायचा किंवा एखाद्या कागदावर पानावर ठेवला तरीही चालेल. आणि तो दिवा प्रज्वलित करताना घराबाहेर जायचं आहे. जसं आपण हा दिवा लावलेला धनत्रयोदशीला यमदीपदान केलेलं, अगदी तशाच पद्धतीने हा दिवा घेऊन बाहेर जायचं घराबाहेर. आणि तो दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडं तोंड करून लावायचा आहे. आणि तो दिवा प्रज्वलित करताना यमदेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या भावावर कसलंही संकट यायला नको, अपमृत्यू अकाली संकट कधी यायला नको, सर्व संकटे टळून जाऊ दे आणि माझा भाऊ सुखी समृद्धी होऊ दे, त्याची प्रत्येक मनातील इच्छा पूर्ण होऊ दे. आजचा दिवस यमद्वितीय आहे. यमुना म्हणजे यमदेवांची बहीण यमुना, तशीच मी सुद्धा तुमची बहीण आहे. माझ्या भावाचं कायम रक्षण होऊ द्या असं बोलून तुम्हाला तो दिवा यमदेवांच्या म्हणजे दक्षिण दिशेकडं भावासाठी लावायचा आहे आणि घरात यायचा आहे. तो दिवा विझल्यानंतर घरात घेऊ नका. तो दिवा कुठंतरी विसर्जनात टाकून द्यायचा आहे किंवा एखादं झाड असेल तुमच्या घराजवळ तर त्या झाडाच्या मुळाशी टाकून दिला. कोपऱ्याला कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकायचा आहे. गटरीत वगैरे टाकायचा नाही. एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे. झाडाखाली टाकले, चिमण्या कावळे कोणी पण पोट भरेल त्यांचंसुद्धा अशा ठिकाणी टाकून द्यायचं आहे. कुणाचा पाय पडणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे. भावासाठी दिवा लावत आहोत.
जसा आपण यमदीपदान केलं होतं धनत्रयोदशीला, अगदी तशाच पद्धतीने भावासाठी सुद्धा तुम्ही लावत असाल तर लावा. परंपरा नसेल तुमची तर मी म्हणेल चुकून सुद्धा असा दिवा मग लावू नका. तुम्हाला लावायचा असेल भावाच्या रक्षणासाठी एक दिवा, तर नक्की दक्षिण दिशेकडं तोंड करून कणकेचा एक दिवा नक्की लावा. तेल टाकायचं आहे, दुहेरी वाट टाका. तो दिवा पुन्हा घरात घेण्याची चूक करू नका. लगेच विसर्जनात टाकून द्यायचा आहे. घराबाहेरच ठेवायचा तो दिवा, पुन्हा घरात घ्यायचा नाही. एकदा का दिवा बाहेर काढला की मग तो घरात घ्यायचा नाही. लगेच विसर्जनात टाकून द्या, नाही तर एखाद्या झाडाखाली टाकून द्या. कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायचा आहे. उद्या तुम्हाला जमेल तर तुम्ही भावाकडे जायचं आहे. भावाला जमलं, आजकाल प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकाचा मनाचा आणि आपण कामात वगैरे असतो. बायकासुद्धा महिलासुद्धा ऑफिसला वगैरे किंवा घरदार सांभाळण्यात व्यस्त असतात. मग भावाला जमलं तर भाऊ तुमच्याकडे येईल, किंवा तुम्हाला जमलं तर तुम्ही भावाकडे जायचं. अगदी आनंदाने हा सण साजरा करायचा आहे आपल्याला. म्हणजे कुणालाच या दिवशी अपशब्द करायचा नाही आहे. अगदी शांत राहायचं. दिवाळीचे हे दिवस एकदम शांत राहायचं आहे. कुणी कितीही बडबड केली तरी आपण मौन धरायचं आहे आणि अगदी दिवाळी अगदी आनंदात साजरी करायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.